आज आम्हाला 9 गाळ्या असलेले कांद्यांची आरण भरायची होती. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी. उन्हापासून बचाव म्हणून आहे ना, मी 3 कपडे घेऊन निघाले होते. ते म्हणजे स्टोल, टोपी आणि शर्ट. हे 3 कपडे घेतले आणि निघाले कामावरती. आज इकडचं सगळं कांदा भरून झालं होतं. मग आम्हाला ते दुसऱ्या 9 गाळ्यांची आरण भरायची होती. बाया सगळ्या 11 वाजता येणार होत्या, पण मम्मी, आई, मी आणि सुरेखा आम्ही ना 10 वाजताच आलो होतो. तर सगळं इकडचं भरून टाकलं. नंतर तिकडच्या वावरात गेल्याच्या नंतर बकरं आली होती, कारण की त्यांना पात वगैरे चरायला, आणि सगळी माणसं पण आली होती. आज खूप माणसं होती, काही नंतर पण येणार होती. आणि आमची 2 आरणी अजून भरायच्या राहिल्या होत्या. ते सगळ्या काही ना आम्हाला 9 गाळ्यांच्या आरणीमध्ये भरवायच्या होत्या. 8 बाया कांदा भरायला होत्या आणि 3 माणसं वाहायला होती. त्याच्यामध्ये दादा, मामा आणि पप्पा वाहायला होते. आमचं कांदा भरायचं काम चालूच होतं, पण थोडं पण ऊन नव्हतं, पण एवढं गरम होत होतं ना, कारण की ह्या ढगाळ वातावरणामुळे ना लय जास्तच गरम होत होतं. आम्हाला असं वाटलं ऊन असलेलं बरं, पण ही गरमात बरं नकोच. आणि इकडं पाहू शकता, हे लहान मुलं पण इकडं बकरं वळायला आलेले. आणि आमचं थोडंच कांदा राहिलं होतं. नंतर मग 2 आरणी राहिल्या होत्या. इकडं मावशी आणि मम्मी ना आरणीवरची ना पात काढत होते, कारण की जास्त पात काढून नव्हती ठेवायची, थोडी थोडीच पात काढायची, म्हणजे कांदा पण एवढं गरम होत नाही. त्याच्यानंतर मग तोंड वगैरे बांधलं मी, आणि तिसऱ्या आरणीला आम्हाला चालू करायचं होतं. इकडं आम्ही जे काही खराब कांदे ना ते साईडला ठेवलं होतं, आणि इकडं जे चांगलं कांदे ते आरणीमध्ये भरलं होतं. अशा पद्धतीने आमचा आज कांदा भरून झालं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.